ईशान्य भारतातील एक सुंदर राज्य मणिपूर आणि त्या मणिपूर मधल्या इरोम शर्मिला। आणि ही महिला तब्बल 16 वर्ष अन्न आणि पाणी सोडून उपोषणावर राहिली होती। तिच्यावर अशी वेळ आली होती की तिला आता नाकाद्वारे अन्न दिलं जात होतं। आणि या सगळ्या घटनेमागचं कारण होते ते ईशान्य भारतावरती 1972 ला लादलेला अप्सा कायदा। खरं तर हा कायदा भारतात 1958 ला लागू करण्यात आला, भारतातील दहशतवाद आणि बंडखोरांना आटोक्यात आणण्यासाठी। या कायद्याखाली भारतीय सैन्यांना काही विशेष अधिकार मिळतात, जसे की संशयावरून कोणालाही अटक करण्याचा अधिकार, कोणाच्याही घराची तपासणी करण्याचा अधिकार आणि आवश्यकतेनुसार गरज भासल्यास गोळीबार करण्याचा अधिकार सुद्धा। आणि 2000 मध्ये मणिपूरमध्ये असंच घडलं। भारतीय सैन्याने 10 लोकांना गोळ्या घालून ठार केले आणि या सगळे घटनेमुळे एक महिला हादरली, तिचं नाव म्हणजे इरोम शर्मिला। मग तिने ठरवलं की न्याय मिळवण्यासाठी आपण उपोषण करणार आणि मग सुरू झाला ते जगातील सगळ्यात लांब उपोषणाचा इतिहास। आणि ही महिला तब्बल 16 वर्ष अन्न आणि पाणी सोडून उपोषणावर राहिली होती। तिच्यावर अशी वेळ आली होती की तिला आता नाकाद्वारे अन्न दिलं जात होतं आणि तरी सुद्धा हिचा निर्धार कधी ढासळला नाही। जगभरात तिच्या आंदोलनाने लक्ष वेधून घेतलं आणि तिला आयरन लेडी ऑफ मणिपूर हा सन्मान मिळाला। खरं तर हे आंदोलन 2016 मध्ये संपलं, परंतु तिचा लढा हा आजही प्रेरणादायी आहे। आणि हो, आज काही नवीन शिकले असाल तर नक्कीच फॉलो करा।